आपल्या काही भागामध्ये याला परड नाव आहे, आपल्याकडे घोणच बोलतात. त्याच्यानंतर याला काम. चला दादा. कुठे दादा दिसतोय? धरून ठेवलं तुम्ही? सोडा सोडा सोडा. कुठे जाईल? बरं आता सोडा, आता नाही जाणार, मी आलीये ना. सोडा सोडा दादा, नाही जाणार. हा सोडा सोडा, हो सोडा, विश्वास ठेवा. तर घोणस हे बघा अडवून धरलेली दादांनी. नाही जाऊ दे, कुठे जरी गेली तरी पकडणार आपण तिला आता. तर दादांनी अडवून ठेवलेला घोणस साप, अतिविषारी साप आहे. आपल्या काही भागामध्ये याला परड नाव आहे, आपल्याकडे घोणच बोलतात. त्याच्यानंतर याला कांबळं बोलतात. अंगावर पूर्ण अशी काळ्या धब्ब्यांची पूर्ण चैन असते, त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा अजगर आहे की काय. तर तो थोडासा चप्पळ आहे. चिखल असल्यामुळं पायऱ्या होतात, त्याच्यामुळे जास्त पुढे जात नाही मी. हटो हटो, थोडासा साइड जातो. गेलाय ना कुछ, ओला झालाय, सटकते शेपटी त्याच्या हातातून. तर बरेच लोक ह्याला अजगर समजून सुद्धा फसतात. आणि हा तर खूप विषारी साप, अजगर बिन विषारी असतं. लोक अजगर समजून याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि चावल्यानंतर मग जीवाशी धोका निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही कोणी सापाची कुठलीही माहिती नसताना पकडण्याचा प्रयत्न करू नका, ही कळकळीची विनंती. आता पिशवीमध्ये गेलाय बघा तो व्यवस्थित, आणि आता व्यवस्थित आपण त्याला पॅक करणार आहे.